गुड इव्हिनिंग माय डिअर स्टुडंट, हाव आर यू? व्हेरी फाईन. तर प्रिय विद्यार्थ्यांनो, आज आपण पाहणार आहोत 2.1 कंपॅरिझन आपल्या नव्या वर्गाच्या टेक्स्टबुकमधून. सगळ्यात प्रथम आपण बघूया वॉर्मिंग अप चिटचॅट म्हणजे गप्पा गोष्टी. पण तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर आपण नवीनच असाल आणि अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून या माझ्या व्हिडिओची लिंक आपल्याला ॲटोमॅटिक मिळत जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्हाला जर व्हिडिओमध्ये अजून काही सांगायचं असेल तर आपण कॉमेंट करा. ठीक आहे, तर सुरू करूया आता. व्हॉट इज युअर फेवरेट कलर म्हणजे तुमचा आवडता कलर कोणता आहे? रेड. तर याचं पूर्ण वाक्यात उत्तर कसं द्याल? माय फेवरेट कलर इज रेड. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, व्हॉट डज इट रिमाइंड्स यू म्हणजे हा तुम्हाला कशाची आठवण करून देतो? तर इथं डज असल्यामुळे रिमाइंडला काय करायचं? यस जोडायचं. इट रिमाइंड्स यूच्या ऐवजी मी. इट रिमाइंड्स मी ऑफ रोज अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहायचं. त्यानंतर आर यू अफ्रेड ऑफ डार्क तुम्हाला अंधाराची भीती वाटते का? तर तुम्ही म्हणू शकता यस, त्याच्यानंतर कॉमा द्यायचं, त्याच्यानंतर यस आय एम, आरच्या ऐवजी एम, यस आय एम अफ्रेड ऑफ द डार्क, फुल स्टॉप करायचं. त्याच्यानंतर व्हॉट डज इट मेक यू थिंक ऑफ मध्ये तर याचं उत्तर लिहायचं इट मेक्स मी थिंक ऑफ घोस्ट. तर याच्यामध्ये डज असल्यामुळे मेक्स करायचं, इट मेक्स यूच्या ऐवजी मी थिंक ऑफ. देन नेक्स्ट क्वेश्चन, इफ यू वेअर आस्क्ड टू डिझाईन अ बिग गार्डन व्हॉट विल यू इन्क्लूड इन इट. जर तुम्हाला एखादं फार मोठं गार्डन डिझाईन करायला म्हटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये कशाचा अंतर्भाव कराल? तर तुम्ही लिहायचं इफ यूच्या ऐवजी आय. इफ आय वेअर आस्क्ड टू डिझाईन अ बिग गार्डन आय विल इन्क्लूड इन इट फ्लावर प्लांट्स, अ स्विंग, अ ब्युटिफुल फाउंटन, फ्यू बेंचेस टू सीट ऑन म्हणजे काही फुलांचे झाड, झुले, ब्युटिफुल फाउंटन म्हणजे सुंदर एक फवारा आणि त्यानंतर फ्यू बेंचेस टू सीट ऑन म्हणजे बसण्यासाठी काही बेंचेस. तर अशा पद्धतीने या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्ही सोडवू शकता. आता याच्यामध्ये बघा एक्सपांडिंग वर्ड्स वेब म्हणजे तुम्हाला हे वर्ड्स आहेत आणि यांची वेब आहे तर ही सोडवायची आहे. तर फॉर्म पेअर्स, दोन दोन विद्यार्थ्यांचे गट पाडायचे, पेअर्स करायचे, जोडी लावायचे. देन लिस्ट द नेम ऑफ ॲज मेनी व्हेकल्स ॲज यू कॅन. तुम्ही जितके व्हेकल्सचे नाव लिहू शकता तर तितक्या व्हेकल्सची नाव तुम्हाला लिहायचं आहे म्हणजे वाहनांची नावे लिहायची आहेत. तर याच्यामध्ये कोणकोणते वाहनांचे, जसं ट्रेन आहे, प्लेन, बायसिकल, बुलक कार्ट, कार, बस, ट्रक, मोटरसायकल, स्कूटी, बोट अँड शिप. तर अशा पद्धतीने SHIP शिप आहे हे. तर अशा पद्धतीने इत्यादी नावं लिहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर फॉर्म पेअर्स आणि चूज एनी टू ऑफ देम. आता इतक्यापैकी दोन तुम्हाला निवडायची आहेत, बट दे मस्ट बी डिफरंट टाईप, परंतु ते वेगवेगळ्या प्रकारचे पाहिजे. देन ड्रॉ वर्ड वेब फॉर इच ऑफ देम. तर तुम्ही जे दोन निवडलेले आहेत त्यापैकी प्रत्येकासाठी एक वर्ड वेब तयार करायची टू शो देअर अपिअरन्स. आता त्याच्यामध्ये वर्ड वेबमध्ये काय काय दाखवायचं आहे? तर अपिअरन्स दाखवायचं आहे, क्वालिटी दाखवायची आणि अँड द थिंग्स दॅट दीज फीचर्स रिमाइंड यू ऑफ आणि त्या वस्तूची आपल्याला कल्पना यायला पाहिजे अशा प्रकारच्या बाबी त्यामध्ये जोडायच्या आहेत. यू मे यूज वर्ड्स ॲज वेल ॲज फ्रेजेस इन द वेब आणि त्या वेबमध्ये तुम्हाला शब्दांचाही उपयोग करायचा आहे, त्याच पद्धतीनं फ्रेजेसचाही उपयोग करायचा आहे. आता बघा यामध्ये काही शब्द दिले आहेत, जसं टेरिफिक म्हणजे भयंकर, ब्रँड न्यू म्हणजे नवीन कोरा, स्लिक म्हणजे मऊ किंवा चमकणारे, टायनी म्हणजे लहान आणि ह्यूज म्हणजे भव्य, पॉवरफुल म्हणजे शक्तिशाली, अफोर्डेबल म्हणजे परवडण्यासारखा, एक्सपेन्सिव्ह म्हणजे महाग, इझी टू ड्राईव्ह म्हणजे चालवण्यास सोपा, इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरणास पोषक, लक्झरियस मीन्स आरामदायक, फ्युल इफिशियंट म्हणजे इंधन कार्यक्षम, ॲटोमॅटिक म्हणजे स्वयंचलित, लेफ्ट हँड ड्राईव्ह म्हणजे डाव्या हाताने चालवणारे, फास्टेस्ट म्हणजे वेगवान, इम्पोर्टेड म्हणजे परदेशातून आयात केलेले. तर इत्यादी जे शब्द आहेत तर तुम्हाला या वर्ड वेबमध्ये तयार करायचं आहे. तर या
आता जी हे वर्ड वेब आहे, तर या वर्ड वेबमध्ये तुम्हाला बघा नेम ऑफ द व्हेकल, तर यामध्ये कोणतंही तुम्ही नाव ठेवू शकता. तर उदाहरणार्थ आपण बायसिकलबद्दल बघूया. हे बायसिकल दिसत आहे, तर बायसिकलबद्दल बघूया. तर बायसिकल कसे असते, स्मॉल, ब्लॅक, ब्रँड न्यू, स्लो, अफोर्डेबल, नो ॲक्सिडेंट, नो पोल्युशन, इझी टू ड्राईव्ह, सेव्ह फ्यूल, इको फ्रेंडली आणि गो एनिवेअर. तर हे जे शब्द आहेत तर तुम्हाला वर्ड वेबमध्ये लिहायचं आहे. म्हणजे कसे लिहायचे आहे, या पद्धतीनं लिहायचं आहे, या पद्धतीनं लिहायचं आहे, या पद्धतीनं लिहायचं आहे बायसिकल. तर हे याला म्हटलं आहे जाडे. तर ब्लॅक, ब्रँड न्यू, स्लो, अफोर्डेबल, नो पोल्युशन, नो ॲक्सिडेंट, इझी टू ड्राईव्ह, फुल, सेव्ह फ्यूल, इको फ्रेंडली, स्मॉल. आता हे बायसिकल आपण इथं एक टाईप ऑफ व्हेकल, एका प्रकारच्या वाहनाला इथं सम्मिलित केलं. तर दुसऱ्या प्रकारचं वाहन आपण इथं बघूया एरोप्लेन. तर आता एरोप्लेनमध्ये काय की याचं वेब तयार करायचं आहे. तर जसं फास्टेस्ट, एक्सपेन्सिव्ह, लक्झरियस, कम्फर्टेबल, गुड सर्व्हिस, सेव्ह टाईम, ह्यूज, युनिक आणि एक्सपिरियन्स, थ्रिलिंग एक्सपिरियन्स इत्यादी शब्द ते एरोप्लेनबद्दल आपल्याला संबंधित शब्द आपण इथं लिहिलेले आहे. अशा पद्धतीनं वेब तयार झाली. तर हे जे शब्द आहेत, हे जे सगळे शब्द आहेत तर हे इथूनच घेतलेले आहेत. तर या शब्दाचा उपयोग करून अशा पद्धतीनं आपण एक वेब तयार करू शकतो. ठीक आहे, या शब्दांचाच उपयोग करून हे वेब तयार आपल्याला करता येईल. तर ठीक आहे विद्यार्थी मित्र, आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघू. डिस्क्राईब युअर ड्रीम व्हेकल इन अ फ्यू लाईन्स. तुम्हाला तुमच्या आवडीच्या व्हेकल्सचे बद्दल तुम्हाला काही ओळी लिहायचं आहे. जसं माय ड्रीम व्हेकल इज फ्लाइंग मोटर बाईक. इट विल फ्लाय इन एअर अँड लँड एनिवेअर. इट शुड बी रेड इन कलर. देअर विल बी नो ट्रॅफिक जाम प्रॉब्लेम्स. तर अशा पद्धतीने आपल्या ड्रीम व्हेकलबद्दल 3-4 ओळी इथं लिहिता येईल. तर आता बघूया कंपॅरिझन. फास्ट ॲज अ स्पेसशिप, स्लो ॲज अ स्नेल, बिग ॲज अ डायनासोर, स्मॉल ॲज अ नेल, फियर्स ॲज अ टायगर, जेंटल ॲज अ लॅम्ब, sour as a lemon, sweet as a jam, dry as a desert, wet as a sea, square as a house, round as a pea, cool as a cave, warm as a toast, noisy as a road drill, quiet as a ghost, strong as an ox, weak as kitten, hard as a rock, soft as a mitten, dark as a tunnel, light as a moon, night time midnight, daytime noon, tall as a giant, short as an elf, crooked as a mountain path, straight as a shelf. The world is full of opposites, so think of some yourself. In this way we have taken the reading of this poem. आता मी तुम्हाला 1 by 1 समजावून देतो आहे. तर या कवितेमध्ये कवीने आपल्या अवतीभोवतीच्या अनेक गोष्टींची तुलना इथं नमूद केलेली आहे आणि ती आपल्यालाही अशा गोष्टी शोधण्यास प्रवृत्त करेल. तर बघूया. फास्ट ॲज अ स्पेसशिप, स्लो ॲज अ नेल. तर याचा अर्थ आहे अवकाश यानासारखं वेगवान आणि गोंगलगाईसारखं स्लो म्हणजे संथ, धीर. बिग ॲज अ डायनासोर, स्मॉल ॲज अ नेल म्हणजे डायनासोर सारखं महाकाय आणि खिड्या एवढे लहान. आता नेलचा अर्थ आहे खिडा किंवा आपल्या हाताचे जे नख असतात ना तर त्यालाही नेलच म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर फियर्स ॲज अ टायगर, जेंटल ॲज अ लॅम्ब. तर कवीने यामध्ये काय तुलना केलेली आहे, वाघासारखे उग्र आणि कोकरासारखे जेंटल म्हणजे शांत किंवा कोमल. त्याच्यानंतर सोअर ॲज अ लेमन, स्वीट ॲज अ जाम. तर लेमनप्रमाणे आंबट आणि मुरब्ब्याप्रमाणे गोड. त्याच्यानंतर तर बघूया यामध्ये या 2 ओळीमध्ये कवीने कशाची तुलना केली आहे तर स्पीड, स्पेसशिप आणि स्नेल यांच्या
स्पीड हे कॉमन फॅक्टर आहे या दोनमधलं. त्याच्यानंतर बिग आणि स्मॉल यामध्ये कॉमन फॅक्टर कोणता आहे? साईज, म्हणजे आकाराने लहान मोठी आहेत. त्याच्यानंतर फिअर्स ॲज अ टायगर, जेंटल ॲज अ लॅम्ब, तर याच्यामध्ये त्यांच्या स्वभावाचं वर्णन झालेलं आहे, कॅरेक्टर बघितलेलं आहे. त्याच्यानंतर सोअर ॲज अ लेमन, स्वीट ॲज अ जाम, तर याच्यामध्ये टेस्ट हे कॉमन फॅक्टर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ड्राय ॲज अ डेझर्ट, वेट ॲज अ सी, तर यामध्ये वाळवंटासारखं वृक्ष आणि सागराप्रमाणे आर्द्र, तर अशा पद्धतीने या ठिकाणी पाण्याच्या अस्तित्व कसं असते तर त्याचं इथं वर्णन केलेलं आहे कवीने. तर स्क्वेअर ॲज अ हाऊस, राऊंड ॲज अ पी, स्क्वेअरचा अर्थ आहे चौकोन, तर घरासारखे चौकोनी, आणि राऊंड ॲज अ पी, पी म्हणजे वाटाणा, तर वाटाण्या प्रकारे गोल, वाटाण्यासारखं गोल. तर यामध्ये कसं आहे, कोणतं कॉमन फॅक्टर काय? शेप हा कॉमन फॅक्टर आहे. त्याच्यानंतर कूल ॲज अ केव, वॉर्म ॲज अ टेस्ट, तर कूल म्हणजे थंड, तर कूल ॲज अ केव म्हणजे गुहा असते ना, तर गुहासारखं थंड, आणि वॉर्म ॲज अ गरम, तर इथं टेम्परेचर हे कॉमन फॅक्टर आहे दोनमध्ये. त्याच्यानंतर नॉइझी ॲज अ रोड ड्रिल, क्वाईट ॲज अ घोस्ट, तर यामध्ये सांगितलं आहे रस्त्यावरील खोदकामाच्या हत्यारासारखे कर्कश आवाज, आणि क्वाईट ॲज अ घोस्ट म्हणजे भूतासारखे एकदम शांत, निस्तब्ध. आणि पुढे म्हटलं आहे स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स, वीक ॲज अ किटन, म्हणजे बैलासारखे बलवान, सामर्थ्यशाली, आणि किटन म्हणजे मांजराच्या पिल्लूसारखे नाजूक किंवा मऊ. त्याच्यानंतर हार्ड ॲज अ रॉक, सॉफ्ट ॲज अ मिटन, तर दगडासारखे कठीण, आणि सॉफ्ट ॲज अ मिटन, मिटन म्हणजे मोजे, तर मोज्यासारखे मऊ. त्यानंतर डार्क ॲज अ टनेल, लाईट ॲज अ मून, तर टनेल म्हणजे बोगदा, बोगद्यासारखं अंधकारमय, आणि चंद्रप्रकाशासारखे प्रकाशमान, असं म्हटलं आहे. तर इथं कॉमन फॅक्टर काय आहे? ब्राईटनेस. त्यानंतर टॉल ॲज अ जायंट, शॉर्ट ॲज अन एल्फ, टॉल म्हणजे उंच, जायंट म्हणजे राक्षस, तर राक्षसाप्रमाणे उंच, आणि शॉर्ट ॲज अन एल्फ, एल्फ म्हणजे बुटका माणूस, तर बुटक्या माणसासारखं लहान, इवलेसे. त्यानंतर क्रुप्ट ॲज अ माउंटन पाथ, क्रुप्ट म्हणजे वळणदार किंवा नागमोडी, तर डोंगरावरील रस्त्याप्रमाणे नागमोडी, आणि स्ट्रेट ॲज अ शेल, तर लाकडाच्या फळीसारखे सरळ. त्याच्यानंतर द वर्ल्ड इज फुल ऑफ अपोजिट, सो थिंक ऑफ सम युअर सेल्फ, तर जग हे कसं आहे तर अगदी विरुद्ध गोष्टीने भरलेलं आहे, अगणित अशा विरुद्ध गोष्टीने भरलेलं आहे. सो थिंक ऑफ सम युअर सेल्फ, तर तुम्ही अशा परस्पर विरोधी बाबी अशा शोधून काढू शकता. तर अशा पद्धतीनं कवीने ॲनॉनिमस मीन्स अज्ञात, या कवितेचं जे लेखक आहे ते अज्ञात आहे. तर वी डोंट नो हु इज द पोएट ऑफ धिस पोएम. तर आता बघूया कवीने या कवितेमध्ये काय केलं आहे. कवीने या कवितेमध्ये काय केलं आहे तर प्रत्येक ओळीमध्ये ॲजचा उपयोग केला आहे. ॲज मीन्स सारखे, तर ज्या ओळीमध्ये ॲजचा उपयोग असेल कवितेमध्ये तर त्या ओळीमध्ये त्या लाईनमध्ये फिगर ऑफ स्पीच सिमिली असतो. तर कवीने कंपॅरिझन या पोएममध्ये सिमिली या फिगर ऑफ स्पीचचा उपयोग केलेला आहे. तर आता काही प्रश्न आहेत इथं की व्हॉट ॲक्टिव्हिटीज or words are used to here to show shape, size and temperature. तर याच्यामध्ये बिग, स्मॉल, टॉल, टायनी, त्याचप्रमाणे कूल आणि वॉर्म या शब्दांचा किंवा ॲडजेक्टिव्हचा उपयोग झालेला आहे. कशासाठी? शेप, साईज आणि टेम्परेचर यांना दर्शवण्यासाठी. ठीक आहे, तर यांना दर्शवण्यासाठी बिग, स्मॉल, टायनी, टॉल, कूल आणि वॉर्म यांचा उपयोग झालेला आहे. म्हटलं आहे when you compare two things they must have at least one common feature. जेव्हा आपण कोणत्या वस्तूची तुलना करतो तर त्याच्यामध्ये एक गोष्ट ही अगदी कॉमन असते. ठीक आहे, when we compare a spaceship and snail
जेव्हा आपण स्पेसशिपची आणि स्नेलची आपण कम्पेअर करतो तर तेव्हा वी कन्सिडर ओनली देअर स्पीड, तेव्हा फक्त त्यांची स्पीडबद्दल आपण कन्सिडर करतो. म्हणजे स्पीड हे कॉमन फॅक्टर आहे आणि ते कमी किंवा जास्त हे दोघांचे वैशिष्ट्य वेगवेगळे आहे, परंतु त्यामध्ये कॉमन फॅक्टर कोणता आहे? स्पीड हा कॉमन फॅक्टर आहे. तर इन दिस वे वी हॅव स्टडीड धिस पोएम अँड आय होप यू अंडरस्टँड व्हेरी वेल. तर आता बघूया इंग्लिश वर्कशॉप. Dear student, now let's see English workshop from of this poem. List all the adjective in the poem. या कवितेमध्ये असलेले अनेक जे ॲडजेक्टिव्स आहेत त्यांची लिस्ट बनवूया. अँड यूज द कंपॅरेटिव्ह फॉर्म्स ऑफ ॲटलिस्ट 8 ऑफ देम टू राईट न्यू कंपॅरिझन. आणि अशा प्रकारे यूज द कंपॅरेटिव्ह फॉर्म्स आणि त्यानंतर आपल्याला त्यांचा कंपॅरेटिव्ह फॉर्म वापरायचं आहे. ॲट लिस्ट 8 ऑफ देम टू अ न्यू टू राईट न्यू कंपॅरिझन. आणि निदान 8 विशेषणाच्या आपल्याला कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये लिहायचं आहे. त्यानंतर 2 ऑफ देम हॅव बीन गिवन ॲज एक्झाम्पल. आणि 2 आपल्यासमोर करून दाखवला आहे, जसं फास्टर दॅन विंड आणि स्लोअर दॅन टॉर्टाईस. तर याच्यामध्ये विशेषण दिलं आहे बिग, तर याला ER लावायचं आहे, तर बिगर झाला बिगर दॅन एलिफंट. त्याच्यानंतर फिअर्स आहे, तर फिअर्सर दॅन वॉरियर असं आपल्याला तयार करता येईल. देन स्लोपासून स्लोअर झाला स्लोअर दॅन स्नेल. देन टॉल आहे, टॉल विशेषण आहे, टॉलला टॉलर झाला टॉलर दॅन टीचर. देन इकडे दिला आहे अजून स्मॉलर दॅन अन आंट. देन जेंटलर दॅन वॉक्स, स्वीटर दॅन जाम अँड स्ट्रॉंगर दॅन ऑक्स. तर यामध्ये प्रत्येक विशेषणाला काय लावलं आहे? ER प्रत्यय लावलेला आहे, म्हणजे कंपॅरेटिव्ह फॉर्म तयार केलेलं आहे. विशेषणाला जर ER प्रत्यय लागत असेल तर तो विशेषण कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये असतो असे समजावे. नाव नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, लिस्ट ऑल द नाउन्स इन द पोएम. या कवितेमध्ये जितके काही नाउन्स आले आहेत तर त्यांची लिस्ट बनवायची आहे आपल्याला. फाइंड अ सुटेबल ॲडजेक्टिव्ह. आणि त्यांच्यासाठी एक ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ॲडजेक्टिव्ह म्हणजे इथं ॲडजेक्टिव्ह पुन्हा एकदा लिस्ट ऑल द नाउन्स इन द पोएम म्हणजे या कवितेमध्ये असलेल्या सगळ्या नाउन्सची लिस्ट बनवायची आहे. फाइंड अ सुटेबल ॲडजेक्टिव्ह. आणि त्यांच्यासाठी एक सुटेबल होईल असा ॲडजेक्टिव्ह शोधायचा आहे. अदर दॅन द वन्स गिवन हिअर. फॉर ईच ऑफ द नाउन्स अँड राईट मिनिंगफुल सिमिलीज फॉर ॲट लिस्ट 8 ऑफ देम. तर जर दिलेल्या ओळीमध्ये ॲचचा वापर झाला असेल तर ते सिमिली असते हे लक्षात ठेवायचं. सिमिली हे काय? फिगर ऑफ स्पीच आहे. तर बघूया इथं ॲज एलो ॲज अ लेमन म्हणजे लेमन सारखे एलो. देन ॲज ब्रेव ॲज टायगर म्हणजे टायगरप्रमाणे ब्रेव. ॲज हॉट ॲज डेझर्ट तर डेझर्टप्रमाणे हॉट म्हणजे गरम. त्याच्यानंतर म्हटलं आहे ॲज हार्ड ॲज रॉक म्हणजे दगडाप्रमाणे कठीण. ॲज टॉल ॲज जायंट म्हणजे राक्षसाप्रमाणे उंच. त्याच्यानंतर ॲज डीप ॲज सी म्हणजे समुद्रासारखे खोल. तर अशा पद्धतीनं इथं हे सगळे 8 आपण सिमिलीचा उपयोग केलेला आहे. कशाचा वापर करून? ॲजचा वापर करून. आता बघूया फॉर्म्स ग्रुप ऑफ 6 to 8. थिंक ऑफ सिमिलीज युझिंग डिफरंट ऑब्जेक्ट्स. फॉर एक्झाम्पल ड्राय ॲज लँड, वेट ॲज अ पडल. तर अशा पद्धतीने अजून काही तुम्हाला सिमिलीज लिहायचं आहे, जसं ॲज इनोसेंट ॲज लॅम्ब, ॲज डीप ॲज सी अशा पद्धतीने. बघा राईट द पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. आता या कवितेमध्ये जे जे रायमिंग वर्ड्स आले आहेत त्यांची पेअर लावायची आहे. तर स्नेल नेल, सी पी, टोस्ट घोस्ट. तर अशा पद्धतीनं हे 3 रायमिंग वर्ड्स रायमिंग पेअर सांगून दिलेले आहेत. आता पुढे बघूया स्टार्ट अ कलेक्शन ऑफ इडियम्स विथ कंपॅरिझन. यूज द फॉलोइंग कॅटेगरी. तर इडियम्स विथ कलर्स. आता कलर्ससोबत त्यांना आपल्याला लिहायचं आहे. जसं ॲज ब्लॅक ॲज क्रो कावळ्यासारखा काळा. ॲज ब्ल्यू ॲज स्काय आकाशासारखं ब्ल्यू. ॲज येलो ॲज सनफ्लावर सनफ्लावरसारखं येलो. देन ॲज व्हाईट ॲज डो डो म्हणजे कबूतरसारखं
व्हाईट. देन ॲज ग्रीन ॲज ग्रास, ग्रास सारखं ग्रीन. देन ॲज ग्रे ॲज स्मोक, तर स्मोक सारखं ग्रे. देन ॲज रेड ॲज रोज किंवा ब्लड, ॲज पिंक ॲज रोज, ॲज ब्लॅक ॲज डार्क. तर अशा पद्धतीनं याचा तुम्हाला उपयोग करायचा आहे. आता बघूया इडियम्स विथ ॲनिमल्स. ॲज कनिंग ॲज फॉक्स म्हणजे कोल्ह्याप्रमाणे धूर्त. तर त्यावर आधारित काही एक्झाम्पल. ॲज स्ट्रॉंग ॲज एलिफंट, ॲज टॉल ॲज जिराफ. तर हत्तीप्रमाणे स्ट्रॉंग आणि जिराफ प्रमाणे टॉल. त्यानंतर ॲज कनिंग ॲज फॉक्स हे झालेलं आहे. त्याच्यानंतर इडियम्स विथ ऑब्जेक्ट. ॲज ब्लॅक ॲज कोल. तर आता बघूया इडियम्स विथ ऑब्जेक्ट. ॲज ब्लॅक ॲज कोल. तर याच्यामध्ये ॲज व्हाईट ॲज कर्ड म्हणजे दहीप्रमाणे शुभ्र. ॲज हार्ड ॲज आयरन, तर धातूप्रमाणे लोखंडाप्रमाणे कठीण, वज्रासारखं कठीण. तर अशा पद्धतीनं हे सिमिलीचा उपयोग, याचा उपयोग करून अनेक आपण ॲक्टिव्हिटी इथं बघितलेल्या आहेत. Dear student, in this way we have finished English workshop of this poem 2.1 comparison from the textbook of 9th class. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल अशी मला खात्री आहे. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय एव्हरीबडी.